श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, बहुतेक वेळा असं होतं की आपल्याला एवढं टेन्शन येतं की आपण अक्षरशः डिप्रेशनमध्ये जातो. आणि आपण आता सध्या पाहत आहोत की ह्या गोष्टीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. कारण आत्ताच्या युगामध्ये कुणालाच कुणाची प्रगती सहन होत नाही, आणि ती प्रगती थांबवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला अपमानित करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याच्या विरुद्ध कट कारस्थानं केली जातात. त्याला अगदी शमवण्याचा, थांबवण्याचा, संपवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बहुतेक वेळा असं होतं की त्या माणसाची इतकी चिडचिड होते, इतका तो डिप्रेशनमध्ये जातो, इतका त्या मानसिक त्रासामध्ये जातो की तो स्वतःला काहीतरी दुखापत करून घेतो, किंवा तो स्वतः काहीतरी चुकीचं पाऊल निवडतो आणि तो हे जगही सोडून जातो. पहा, बहुतेक वेळा असं होतं की आपल्या एखाद्या गोष्टीशी संबंधही नसतो, कुठे काही लवलेशही नसतो, तरीही बरं विनाकारण आपल्याला दूषणं दिली जातात, विनाकारण आपल्याला शिव्या श्राप दिले जातात, किंवा एखाद्या गोष्टीला आपण जबाबदार नसू, काहीही नसू, तरीही त्या गोष्टीला आपल्याला जबाबदार ठरवलं जातं. मग आपण असं म्हणतो की बाबा या गोष्टीशी माझा काही लवलेश नाही, तरीही नेहमी मलाच का, माझ्याच बाबतीत असं का, मी सर्व काही छान करतो, सर्व काही छान वागतो, तरीही प्रत्येक गोष्ट माझ्यावरतीच का उलटते. त्याचं वेगळा इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती पडतो. पहा, तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडत असेल तर तुम्हाला घाबरण्याची किंवा अगदीच विचलित होण्याची काहीच गरज नाही. आज मी तुम्हाला काही सेवा आणि उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता श्रावण मास चालू आहे, आणि श्रावण मासामध्ये आपण जी काही सेवा करू किंवा जे काही उपाय करू ते 1001% लाभदायी ठरतातच. म्हणून आपल्याला या महिन्यामधील होता होईल तितकी सेवा करायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास तापास करायचे आहेत. पहा, बहुतेक जणांना शक्य नसतं, तर मग ते फलाहार वगैरे खाऊन सोमवार करतात, शनिवार करतात. तुम्हाला जे उपवास, जसे उपवास करणं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता. व्रत वैकल्य जे काही आहे ते तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या काही सेवा करणं शक्य आहे त्या सुद्धा तुम्ही करू शकता. तर पहा, जर तुम्हाला खरंच एखाद्या व्यक्ती जाणून बुजून त्रास देत असेल, विनाकारण तुमच्याबरोबर शत्रुत्व घेत असेल, किंवा तुम्हाला रात्रीची झोपच लागत नसेल, झोपेमध्ये जे नाही ते निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत असतील, किंवा विनाकारण वेगवेगळी विचित्र स्वप्न पडून तुमची झोप मोडत असेल, तुमच्या मनामध्ये शंकांचं वादळ चालू असतं, त्यामुळे झोप लागत नाही, विचित्र जी नाही ती स्वप्न पडतात आणि तुम्ही डचकून जागे होता, तर निश्चित आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. ही जर सेवा करायला तुम्ही स्टार्ट केलं ना, तुम्हाला खरंच सांगते या सेवेमुळं तुमच्या आयुष्यातील जे काही संकट आहे ते दूर होणार आहे. पहा, आपण सर्वजण स्वामी सेवेक करीत आहोत, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामी सेवेमध्ये किती ताकद आहे. तर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो. ज्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला आहे त्यांना माहिती आहे की दुर्गा सप्तशतीमध्ये पाठीमागच्या बाजूला लास्टच्या याच्यामध्ये रात्री सुक्त दिलं आहे. पहा, रात्री सुक्तम दिलेलं आहे. या रात्री सुक्तमचं तुम्हाला झोपण्यापूर्वी एक वेळेस पठण करायचं आहे, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे त्याचं सुद्धा एक वेळेस पठण करायचं आहे झोपण्यापूर्वी. आता कसं करायचं तर पहा, आपल्याकडे फुलवाती असतात, तर फुलवाती घ्यायच्या, किंवा फुलवाती नसेल तर तुमच्याकडे जी साधी वात आहे ती वात घ्यायची, ती तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायची आहे, किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा तूप असेल तर तुम्ही पंतीमध्ये थोडंसं तूप घाला, ही वात भिजवून घ्या. आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, ती वात रात्रीची तुम्ही जिथे कुठे झोपता, समजा तुम्ही किचनमध्ये झोपता, हॉलमध्ये झोपता, बेडरूममध्ये झोपता, तुम्ही जिथे कुठे झोपता तिथे ही वात लावायची आहे. आता ही वात लावताना तुम्ही एखाद्या पाटावर लावा, चौरंगावर लावा, किंवा फुलाचा आसन त्या दिव्याला जरी दिलं, त्या पंतीला जरी दिलं तरी चालेल. पितळीचा दिवा लावा, मातीची पंती लावा, तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही लावू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला त्यावरती तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याच्या नंतरनं तुम्ही जिथे झोपता त्याच ठिकाणी तुम्हाला या स्तोत्रमचं पठण करायचं आहे. पुन्हा सांगते, स्तोत्र कोणती खूप महत्त्वाची आहेत, निश्चित वाचा. रात्री सुक्तम एक वेळेस वाचायचं आहे, आणि त्यानंतरनं सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे. आता किती दिवस वाचायचं, तर ही जी सेवा आहे ही सेवा 41 दिवसाची आहे. पहा, 41 दिवस वाचा, किंवा 43 दिवस जरी वाचलं तरीही चालणार आहे, किंवा 40 दिवस जरी वाचलं तरीही चालणार आहे. सांगायचं तात्पर्य फक्त एवढं की ही जी सेवा ही 1.25 महिन्याची सेवा असते. काही जण
40 दिवसाचा सव्वा महिना मानतात, काही जण 41 तर काही जण 43 दिवसाचा. तर तुम्ही 43 दिवस जरी केलात तरी चालेल, परंतु तुम्हाला करायचं आहे. आता पहा, हे करताना तुम्हाला सुतक आलं, विटाळ आला किंवा पिरियड किंवा तुमच्या घरामध्ये काही हे झालं, श्राद्ध वगैरे जर झालं, तर तुम्हाला काय करायचं आहे, तेवढे जे दिवस आहेत तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुन्हा ते दिवस पुढच्या सेवेमध्ये ॲड करायचे आहे. या पद्धतीने तुम्हाला ही 41 40 किंवा 43 दिवसाची सेवा करायची आहे. पहा, तसं ही सेवा काही म्हणजे अशी संकल्पयुक्त करावी असं काहीच नाही. त्याच्यामुळं ती स्किप जरी झाली आणि पुन्हा जरी स्टार्ट केली तरी पण चालून जातं, काहीच हरकत नसते. म्हणून तुम्हाला ही सेवा या पद्धतीने करायची. त्यानंतर दुसरा एक उपाय सांगते. आता उपाय काय, तर आपल्याकडे सर्वांकडे तांब्या असतो. तांब्या म्हणजे स्टीलचा घ्या किंवा पितळेचा घ्या किंवा तांब्याचा जरी तांब्या असेल तरीही चालेल, किंवा गडू आपण ज्याला म्हणतो, कलश ज्याला आपण गडू म्हणतो, तो गडू जरी तुम्ही घेतलात तरी चालेल. रात्री झोपताना तुम्हाला हा कलश किंवा हा तांब्या भरून घ्यायचा आहे. त्यावरती फुलपात्र काही ठिकाणी फुलपात्र म्हणतात, काही ठिकाणी पेला म्हणतात, काही ठिकाणी लोडगा का काय म्हणतात पहा. तर ते त्यावरती पालथा घालायचा आहे, म्हणजे उपडा करून ठेवायचा आहे. जसं की आपण स्वामींना पाणी भरून ठेवतो, त्यावरती आपण ते छोटासा जो पेला असतो किंवा जे फुलपात्र असतं ते आपण पालथं करून ठेवतो. त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या उशाशी हा जो हे जे कलश आहे किंवा हे जे तांबे आहे हा भरून ठेवायचा आहे. आता रात्री झोपण्यापूर्वी आता कोठे ठेवायचा, तर उशाला जिथे तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. उजव्या साईडला, डाव्या साईडला कोठेही जरी ठेवलात तरी चालेल, फक्त हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. आता समजा तुम्ही बेडवर झोपताय तर मग बेडच्या खाली जरी ठेवलात तरी चालेल, किंवा बेडच्या तिथे एखादं हे असेल, काय म्हणतो आपण, रॅक असेल त्यामध्ये ठेवा, टेबलवरती ठेवा किंवा चेअरवरती जरी ठेवलात तरीही चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला झोपून जायचं आहे. कोणता मंत्र नाही, काही विधी नाही, काहीच नाही. पहा, हे तुम्हाला पिरियड असताना सुद्धा हे कंटिन्यू करायचं आहे. किती दिवस तर तुम्ही कितीही दिवस जरी केलं तरी चालेल, कायमस्वरूपी आयुष्यभर जरी केलं तरी पण उत्तमच आहे. आता यामुळं काय होतं, तर यामुळं हे होतं की आपल्या सर्वांना माहिती आहे, पाण्यामध्ये अट्रॅक्शनची पॉवर, आकर्षण पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. पाणी जे काही निगेटिव्ह शक्ती आहेत, जे काही वाईट, जे काही बाधा आहेत, ते सर्व पाणी रात्रभराचं सर्व काही खेचतं. आपल्या उशाशी असल्यामुळं आपल्या डोक्यामध्ये जे काही निगेटिव्ह वेव्ह चालू आहे, आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह वातावरण आहे किंवा जे काही निगेटिव्ह विचार आहेत, निगेटिव्ह शक्ती आहेत, ते सर्व हे पाणी खेचतं. सकाळी उठायचं आहे. सकाळी उठल्याच्या नंतर कोणतंच काम करायचं नाही. उठल्या सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो तांब्या आहे किंवा हा जो कलश भरून ठेवलेला आहे त्यातील तुम्हाला तो वरचा पेला साईडला ठेवायचा आणि हे जे पाणी आहे हे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर फेकायचं आहे. पहा, आपण जो सडा टाकतो, सडा या पद्धतीने टाकतो, हात असा हे करून टाकतो, तर ते तसा नाही, तर हे पाणी असं फेकायचं आहे, अंगणामध्ये फेकायचं आहे किंवा शिंपडायचं आहे. असं हाताने जर शिंपडलं तरी चालेल किंवा फेकलं तरीही चालेल. या पद्धतीने हे करायचं. ताई आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, मग कसं, तर पहा, तुम्हाला जर शक्य जर असेल तर तुम्ही हे पाणी तुमच्या गॅलरीमध्ये सुद्धा ओतलं तरी चालेल, किंवा तुम्ही टेरेसवरती जाऊन जरी ओतलं तरी चालेल, पार्किंगमध्ये जाऊन जरी ओतलं तरी चालेल. पण शक्यतो तुमच्या घराच्या समोर थोडं तरी हे पाणी शिंपडा. यामुळं काय होतं, तर घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते, जे काही निगेटिव्ह वेव्स आहेत त्या बाहेर जातात आणि तुम्हाला जो काही मानसिक त्रास होतो किंवा जे काही तुम्ही डिप्रेशनमध्ये चाललेले आहात, तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह वेव्स आहेत किंवा निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मक घंटा आहे, सर्व त्यामध्ये आकर्षित होऊन ते बाहेर जाते. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे. पहा, तुम्हाला जोपर्यंत समाधान वाटत नाही, जोपर्यंत शांतता वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही हा उपाय कंटिन्यू केला तरी चालेल. ज्या दिवशी तुम्हाला शांत झोप लागेल त्या दिवशी समजून जा की आता उपाय करायची गरज नाही. आणि जरी तुम्हाला शांत झोप जरी लागली आणि जरी तुम्हाला असं वाटत उपाय करायची गरज नाही, पण तुम्हाला एक ती सवय लागून जाते, तुम्ही रोज जरी हे केलं तरीही खूप छान असतं. आपल्या घरामध्ये कुठून ना कुठून कुणाच्या ना कुणाच्या पायी काही ना काही निगेटिव्ह वेव्स येतच असतात, त्यामुळे हा उपाय करणंही खूप गरजेचं आहे. पहा, निश्चित तुम्हाला सर्व सांगितलेली माहिती समजली असेल. या दोन्हीतील तुम्ही एक जरी केलं ना तरी पण तुमच्या मनावरील ताण तणाव कमी होणार आहे. तुमच्या घरामध्ये जी काही चिडचिड होत होती, जी काही भांडणे होत होती, मुलं ऐकत नव्हती, मुलं चिडचिड करत होती, किंवा मिस्टर असो, मुलं असो, व्यसनाच्या अधीन चाललेले आहे, सासूनांचं पटत नाही, किंवा XYZ कोणत्याही कटकटी असो, कोणतेही संकट असो, सर्व काही दूर होताना तुम्हाला दिसेल. तुमच्या घरामध्ये आनंद येताना दिसेल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. तुमच्या मनावरचा मानसिक जो ताण आहे, हा ताण
तुम्हाला जे मी रात्री सुक्तमची सेवा सांगितली आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जी दुसरी मी सेवा सांगितली कोणती सिद्धकुंजिका स्तोत्रमची, ही सेवा केल्याच्या नंतरनं सुद्धा तुम्हाला शांत झोप लागणार आहे. तुमच्या मनावरील ताणसुद्धा कमी होणार आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. कधीपासून सुरुवात करायची तर श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यातील सर्वच दिवस पवित्र आहे, तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता. आजचा दिवस आहे शुक्रवार, खूप छान दिवस आहे. माता लक्ष्मीचा दिवस आहे, त्याचप्रमाणे आई भगवतीचा दिवस आहे, त्याचप्रमाणे आपण स्वामीचा दिवस जरी म्हटलं तरी चालेल. कोणत्याही दिवशी सेवा करा. तुमच्यापर्यंत जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा समजा आज शुक्रवार आहे, शनिवार रविवार, कधी जेव्हा तुमच्याकडे व्हिडिओ येईल तर समजून जा स्वामीचा संकेत आहे आणि सेवा करायला, उपाय करायला निश्चित सुरुवात करा. हे उपाय 1001% लाभदायक ठरतात. फक्त हे उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं आणि मनोभावे कोणतीही सेवा जर केली ना तर निश्चित ती फलदायी ठरते. त्यावेळेस आपण दगडाला देव मानतो, त्यावेळेस त्या देवामध्ये, त्या दगडामध्ये देवत्व येतं आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास सुरुवात होते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणतीही गोष्ट करताना मनोभावे करा, निश्चित त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामींच्या निर्जू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.